नमस्कार मित्रांनो. आज आपण इंग्लिशचा व्हिडिओ लेक्चर घेणार आहोत आणि त्यामध्ये आज आपण हे शिकणार आहोत की आपण वाक्य म्हणजे इंग्लिश स्ट्रक्चर म्हणजे इंग्लिश सेंटेन्सचा स्ट्रक्चर एक वेगळा स्ट्रक्चर शिकणार आहोत. पण त्या स्ट्रक्चरद्वारे त्या सेंटेन्सद्वारे हे सिद्ध होणार आहे की मी किंवा हा किंवा ती किंवा हा किंवा ते किती कामचोर आहे. ते आजच्या सेंटेन्समुळे समजणार आहे. मजेदार आहे. व्हिडिओ पूर्णपर्यंत पूर्ण पहा. चॅनलवरती फर्स्ट टाइम असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करून ऑल ऑप्शन चूज करा आणि ऑल ऑप्शन यासाठी चूज करा जेणेकरून जेवढे पण काही व्हिडिओ अपलोड करेल तर पटापट नोटिफिकेशन मिळेल. लाईक शेअर कमेंट अवश्य करा. कामचोर व्यक्तीला डिनोट करण्यासाठी कामचोर हा पोटी कामचोर आहे हे सांगण्यासाठी आजच्या स्ट्रक्चरची गरज पडणार. त्यामुळे काळजीपूर्वक होणार. जसे की फॉर एक्झाम्पल स्ट्रक्चर काय सब्जेक्ट प्लस हॅड किंवा हॅव हॅज हॅड या तिन्हीचा वापर न करता तिथे एक शब्द गॉट याचा वापर केला तरी वाक्य बरोबर आहे. प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब थर्ड या स्ट्रक्चर मध्ये वर्ब थर्डचा वापर होतो. आणि वर्ब थर्ड म्हणजे काय माहित नसेल माहित तर टेस्टचे व्हिडिओ बघून घ्या, कळून जाईल. सब्जेक्ट प्लस म्हणजे या स्ट्रक्चरची सुरुवात सब्जेक्ट न करणे, त्याच्यानंतर एक तर हॅव लाव किंवा हॅड लाव किंवा हॅज लाव किंवा गॉट लाव हे चार गोष्टीपैकी एका सेंटेन्स मध्ये एकाचाच वापर होणार. हे चार शब्दापैकी एका वाक्यामध्ये एका शब्दाचा वापर होणार. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट जो असेल तो ऑब्जेक्ट लावाच लागेल. ऍक्शन जे असेल वर्ब जो असेल त्यावरती तिसरा रूप तिसरी क्रिया थर्ड फॉर्म यूज करावा लागेल. चला स्ट्रक्चर बनला. फॉर एक्झाम्पल अजून एक गोष्ट हॅव हॅज हॅड ऑक्झिलरी वर्ब आहे, हेल्पिंग वर्ब आहे. ऑक्झिलरी वर्ब आहे, हेल्पिंग वर्ब आहे. आता आपण सेंटेन्स बघूया. आणि हॅव हॅज हॅडचा अजून एक अर्थ होतो जवळ असणे, जवळ आहे. हॅव हॅजचा अर्थ होतो जवळ आहे आणि हॅडचा अर्थ होतो जवळ होता. आणि हा आपला एक व्हिडिओ झालेला आहे, तुम्ही पाहू शकता प्लेलिस्ट मध्ये जाऊन. इथं पण तेच आहे, म्हणजे इथं पण हॅव हॅज हॅडच आहे, पण इथं का बरं जवळ आहे जवळ होतं या अर्थी इथं वापर करत नाही. याचं कारण काय सेंटेन्स जेव्हा मी सांगेन एक्सप्लेन करीन तेव्हा त्याचं कारण सांगेन. इथे जवळ असणे यासाठी नाही कारण इथं फॉर्मची वर्बची थर्ड फॉर्म वापरला म्हणून इथे जवळ असण्याचा अर्थ होत नाही. सेंटेन्स मध्ये बघू. आय हॅव माय हेअर कट. आय हॅव माय हेअर कट मग किंवा आय गॉट माय हेअर कट. आय गॉट माय हेअर कट म्हणजे तरी वाक्य बरोबर आहे किंवा आय हॅव माय हेअर कट म्हणजे तरी वाक्य बरोबर आहे. मी माझे केस कापविले आहेत किंवा मी माझे केस कापून घेतले. माझे केस कापले किंवा कापून घेतले किंवा कापविले जसं आपण बोलतो रोजचं तेच आहे. फक्त शब्दाचा आपण कोणी कापविले म्हणजे कोणी कापले म्हणजे कोणी कापून घेतले म्हणजे बस तेवढाच प्रॉब्लेम आहे, दुसरा काही प्रॉब्लेम नाही. आय हॅव गॉट माय हेअर कट. आय हॅव माय हेअर कट किंवा आय हॅव माय हेअर कट किंवा आय गॉट माय हेअर कट म्हणजे मी माझे केस कापले. इथं असे पण अर्थ होते आय हॅव माय हेअर कट म्हणजे माझ्याजवळ माझे कापले केस आहे, माझ्याजवळ माझे कापले केस आहे असं पण याचा अर्थ होतेच. गोष्ट अशी आहे की आपण हे वाक्याचं गोष्ट अशी आहे की ते एखाद्याला सांगून की माझ्याजवळ माझे कापले केस आहे लोणचे टाकणार आहेस त्या कापल्या केसाचा सरळ सरळ म्हणा मी माझे केस कापून घेतले तुम्ही माझे केस कापले. माझ्याजवळ कापलेले केस आहे, कापल्या केसाचं काय करणार म्हणून मी कापले केस कापल्या असं सांगायचं सरळ सरळ. हॅव पण वापरू शकता, गॉट पण वापरू शकता. हॅव वापरलं तरी ठीक, गॉट वापरलं तरी ठीक. याच्यामध्ये जे पण कोणती ऍक्शन आहे हेअर कटची याच्यामध्ये जे पण कोणती ऍक्शन आहे ती ऍक्शन यांना स्वतः न करता दुसऱ्याकडून करून घेतली. कामचोर हा ते सांगण्यासाठी या स्ट्रक्चरचा वापर करते की त्यानं जे पण कोणती क्रिया केली आहे ती क्रिया स्वतः न करता दुसऱ्याकडून करून घेतली. मी त्यानं केस कापले ते केस स्वतः न कापता त्याने दुसऱ्याकडून केस कापून घेतले.
हे सांगणे आहे याच्यामध्ये. दुसरा सेंटेन्स, ही हॅड हिज हेअर कट. ही हॅड हिज हेअर कट किंवा ही गॉट हिज हेअर कट. ही गॉट हिज हेअर कट हाही बरोबर आहे. ही हॅड हिज हेअर कट हा पण सेंटेन्स बरोबर आहे. आता पण इथे हॅड कोण वापरला? अबे हा पास्ट टेन्सचा सेंटेन्स आहे ना, पास्ट टेन्स आहे म्हणून हॅड वापरला. तिथे कुठे मोठी गोष्ट आहे? त्याने त्याचे केस कापविले किंवा त्याने त्याचे केस कापून घेतले किंवा त्याने त्याचे केस कापले, कापलेले होते किंवा कापले. ठीक आहे. त्याने त्याचे केस कापलेले होते किंवा त्याने त्याचे केस कापविले किंवा त्याने त्याचे केस कापविले. ही हॅड हिज हेअर कट किंवा ही गॉट हिज हेअर कट. याच्यामध्ये सुद्धा त्याने त्याचे केस कापले किंवा त्याने त्याचे केस कापून घेतले होते त्यावेळेस पण हा घोष आहे ना दुसऱ्याकडूनच काम करून घेतलं, स्वतः काम केलेलं नाही. त्याने केस स्वतः नाही कापले, त्याने केस दुसऱ्याकडून कापून घेतले. तेच सांगणे आहे याच्यामध्ये. इथं पण तो पण कामचोरच आहे. त्याच्यानंतर राहुल हॅड ए लेटर रिटर्न. राहुल हॅड ए लेटर रिटर्न. आता याच्यामध्ये लेटर रिटर्न लावला कारण की तो थर्डचा वापर करण्यात आला म्हणून रिटर्न. याच्यामध्ये पण थर्डचा वापर केला आहे. कट कट कट. वर 1 वर 2 वर 3 वर 4 सोडून सर्व कटचा फॉर्म एकच आहे. कट कट कट. ठीक आहे. कट 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 कटिंग कट टू कट. ठीक आहे. राहुल हॅड ए लेटर रिटर्न किंवा राहुल गॉट ए लेटर रिटर्न. गॉट ए म्हणू शकते, हॅड ए म्हणू शकते. राहुलने पत्र लिहविले किंवा राहुलने पत्र लिहून घेतले. राहुलने पत्र लिहून घेतले किंवा राहुलने पत्र लिहिलेले. म्हणजे याच्यामध्ये राहुल अनपढ आहे, अनपढ आहे, बुद्धू आहे हे सिद्ध होत आहे. राहुल कसं आहे? बुद्धू आहे. त्याने पत्र लिहून घेतले कारण की त्याला लिहिता नसेल येत म्हणून त्याने पत्र लिहून घेतले. राहुल हॅड ए लेटर रिटर्न. राहुल हॅड ए लेटर रिटर्न. राहुलने पत्र लिहून घेतले किंवा राहुलने पत्र लिहविले. म्हणजे राहुलने स्वतःची क्रिया स्वतः न करता त्याने दुसऱ्याकडून करून घेतली. त्याने लेटर तो स्वतः नाही लिहिला, त्याने तो लेटर दुसऱ्याकडून लिहून घेतला. हे सांगणे आहे. राहुल हॅड ए लेटर रिटर्न. याचा अजून एक अर्थ निघते. कसं? राहुल हॅड ए लेटर रिटर्न. राहुलजवळ लिहिलेलं पत्र होतं. राहुलजवळ लिहिलेलं पत्र होतं असं पण याचा अर्थ जवळ असण्याचं लिहिलेलं पत्र होतं. राहुल गॉट ए लेटर रिटर्न किंवा राहुलला लिहिलेलं पत्र मिळालं असं पण होतं. पण गोष्ट अशी आहे की वर थर्डचा वापर केला. तर ज्या वेळेस वर थर्डचा वापर केला तर त्या वर थर्डमुळे हे सिद्ध होत आहे की याचे जवळ वगैरे काय आहे ती गोष्ट तो सांगत आहे की त्याने तो काम दुसऱ्याकडून करून घेतला. हा वर थर्ड सांगत आहे. म्हणून इथं जवळचा अर्थ वापरता येणार नाही किंवा वापरता येत नाही. इथं हाच अर्थ वापरता येते की यानं हा काम दुसऱ्याकडून करून घेतला तो सांगते. वर्ब थर्डचा वापर केला. जर वर्ब थर्डचा वापर नसता केला, राहुल हॅड ए लेटर म्हणलं असतं. राहुल हॅड ए लेटर तर राहुल जवळ लेटर आहे, लेटर होतं असं म्हणलं असतं. राहुल जवळ लेटर होतं. राहुल हॅड ए. तर राहुल गॉट ए लेटर म्हणलं असतं तर राहुलला लेटर मिळालं म्हणलं असतं. वर्ब थर्डचा वापर केला म्हणून हे सांगणं आहे की त्याने स्वतःचं काम स्वतः न करता तो दुसऱ्याकडून करून घेतला. त्याच्यानंतर फर्स्ट सेंटेन्स, माया हॅज ए हाऊस बिल्ट. माया हॅज ए हाऊस बिल्ट किंवा गॉट म्हण. माया गॉट ए हाऊस बिल्ट. मायाने एक घर बनविले आहे. BUILD बिल्ड होते. हा थर्ड फॉर्म आहे बिल्ट. डीचा वापर न करता टीचा वापर केला. वर्ब थर्ड आहे. ठीक आहे. माया हॅज ए हाऊस बिल्ट. मायाने एक घर बनविले आहे. मायाने एक घर बनवले. तिथे पण तो घर दुसऱ्याकडून बनवून घेतला. तरी घर कोण एकटे व्यक्ती बांधते का? घर बांधण्यासाठी पण 10-15 लोकांची गरज पडते. तर मायाने एक घर बांधविले आहे. म्हणजे मायाने एक घर बांधून घेतले आहे. मायाने एक घर बांधून घेतले आहे. त्या पद्धतीचा या स्ट्रक्चरचा वापर होता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑल ऑप्शन चूज करा आणि कमेंट सुद्धा करा की व्हिडिओ कसे वाटत आहेत. आवाज वगैरे कसा आहे, क्लिअरिटी कशी आहे, काही प्रॉब्लेम असेल, काही प्रश्न असेल, काही अडचण असेल, कुठं काही क्वेरी असेल, क्वेश्चन असेल, कुठं
तर तुम्ही विचारू शकता. नमस्कार.